आंबोले साहेब यांचा इथे सन्मान होईल। साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। शेखर साहेबांचा इथे सन्मान। मॅच ऑन राहील, सामना सुरू राहील। ऑफिशियल अंपायर आपण कंटिन्यू करा। स्कोरर कॉन्सन्ट्रेटेड, लाईव्ह टीम कॉन्सन्ट्रेटेड, आपण मॅच सुरू करू शकता। सन्मान पुढचा केला जाईल। बबनजी कोंडीराम फडके साहेब, शिवसैनिक विगर। एसटीजे शिवसैनिक विगर बबनजी कोंडीराम फडके साहेब, विगरचे शिवसैनिक यांचा इथे सन्मान आपण करतो। अतिथी देवो भव। काल आम्ही पाहतोय संयोजक होते विगर गावामध्ये शिवजयंती जल्लोषामध्ये साजरी झाली आणि त्यांचा खूप मोठा हातभार होता। त्या मंडळीचा आम्ही मनापासून आभार मानेन। गजानन रामभाऊ पाटील शिवसैनिक विगर यांचा सुद्धा आम्ही त्या आदरातिथ्य सन्मान करतो। अतिथी देवो भव गजानन रामभाऊ पाटील। सामना सुरू राहील, सामना सुरू राहील। एक फक्त काही मिनिटं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। गजानन रामभाऊ पाटील आणि गजानन संतू पाटील शिवसैनिक विगर या दोन्ही मान्यवरांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत। मॅच ऑन आहे। सन्माननीय गजानन संतू पाटील विगर शिवसैनिक आणि सदाशिव फडके शिवसैनिक सदाशिव फडके यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो। एक ओव्हर नंतर आम्ही पुन्हा एकदा सन्मानाकडे येतो। ऐकूया आपण आदित्य यांना। धन्यवाद। तर दोन संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते। एका बाजूला असणारे त्रिस्टार वाजे संघ आणि एका बाजूला असणारे आई गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल। दोन संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळेल। पुन्हा एकदा असणार गोलंदाज आदेश मस्कर तयार। शाईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील दिलीप पाटील। गोलंदाज असणार पुन्हा एकदा तयार। दुसरा बॉल घेऊन धाव फलकावर धाव इथे मात्र एक जरूर पाहायला मिळते। हा बॉल तिथे मात्र सुरेख लाईन जरूर पाहायला मिळाली। डॉट बॉलची सांगता होत असताना ज्यांचं इथे आगमन झाले या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रणेते मार्गदर्शक ज्यांच्या नावाची स्पर्धा तर विलासदादा नारायण फडके सर्वांचा हक्काचा माणूस आणि आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य समाजसेवक राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व विलासदादा नारायण फडके यांचं शुभ आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत। हा फटका जरूर चांगला केला होता। या बॉलवर धावा मिळतील तब्बल 4 आणि या 4 धावेनी धावफलक पुढे सरसावेल। धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार। हा बॉल तिथे मात्र थोडासा आत येणारा जरूर चेंडू पाहायला मिळाला। चांगली लाईन चांगली लेन तिथे जरूर पाहायला मिळाली। या बॉलवर धाव मिळेल 1 आणि या 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल। 6 धावा धावफलकावर। लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली 1। आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणारे अतुल पाटील। दोन पाटील बंधूंची जोडी जरूर पाहायला मिळते। चांगला खेळ करावा लागेल वाजे संघाला। इथे मात्र अशा अपेक्षा असतील सर्व प्रेक्षकांच्या। इथे मात्र अशा अपेक्षा पल्लवीत जरूर ठेवल्यात। पुन्हा एकदा असणार आदेश मस्कर तयार। हा फटका इथे मात्र सुरेख आहे। सुरेख टायमिंग सुरेख तिथे मात्र फटका जरूर पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येईल। या बॉलवर धावा मिळतील तब्बल 6। डीजे अतुलच्या माध्यमातून धावसंख्या 12। पुन्हा एकदा आदेश तयार। हा बॉल तिथे मात्र सुरेख जरूर पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येईल। व्हाईट बॉल आणि व्हाईट निशीर धावफलक पुढे सरसावेल। 13 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार। गोलंदाजी ट्रॅकवर आदेश मस्कर।
हा बॉल सुरेख होता, वेग होता या चेंडूवर. तिथे मात्र वेगानं बीट केलं अतुलला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावर. देऊया पण तत्पूर्वी डीजे ला चान्स. डीजे मॅच पेंडिंग होता सागर, आपण तो देतो आणि खेळाडू आहे बोल. तर मागच्या सामन्याचा हिरो ठरलाय सिद्धेश. तर सिद्धेशला आपण सिद्धेश पाटील, तर सिद्धेशने मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. प्रथमेश पाटील आपण या एक विनिंग पारी जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रथमेशने सिद्धेशला देतो आपण मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय आमच्या बबनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देतोय. बबनजी फडके साहेब आहेत विगरचे शिवसैनिक. बबनजी फडके साहेब आणि बबनजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. आमचे माजी सभापती दोन्ही आमचे मान्यवर या आपण देतो प्लेअर ऑफ द मॅच. एनर्जी ड्रिंक त्यांना देऊया. एनर्जी ड्रिंक बबनजी कोंडीराम पाटील माजी सभापती, बबनजी कोंडीराम फडके शिवसैनिक या दोन्ही मान्यवरांकडून अभिनंदन. सुपर 12 मध्ये गेलं. तर अमोल ॲक्वाचे पुरस्कर्ते आम्ही पाहतोय नानाशेठ पाटील माजी सरपंच वाकडी यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. यस वळूया आपण मॅच कडे. धन्यवाद. तर आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. वळूया आपण सामन्याकडे. तिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदित्य मोरे, स्ट्राईकला फलंदाज दिलीप पाटील तिथे जरूर पाहायला मिळतंय. वेगाने बीट जरूर केला होता, वेगवान बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख जरूर आदित्य मोरेची पाहायला मिळते. ती शैली मात्र इथे मात्र सादर करत असताना पाहायला मिळते. मोठे फटके येतील का? पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 13 जरूर आली. इथे मात्र धावसंख्या तिथे मात्र लक्ष कितीपर्यंत सेट होईल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल, व्हाईट निशिर धावफलक पुढे सरसावेल. 14 धावा धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. चांगल्या चेंडूंची फेकी करावी लागेल. इथे मात्र धावसंख्याला रोख द्यावाचा असेल तर, नाहीतर मोठे फटके इथे मात्र दिलीप पाटील यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका सजवलाय, प्रॉपर टायमिंग आणि आलाय दर्जेदार मॅक्सिमम षटकार. तर राजेशजी कानू फडके साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 2100 रुपयाचा आर्थिक सहाय्य. गजानन रामभाऊ पाटील 1000, गजानन संतू पाटील यांच्याकडून 1000, नितीन पाटील यांच्याकडून 1000, सदाशिव फडके यांच्याकडून 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य, बबनजी कोंडीराम फडके यांच्याकडून 1000, सर्व सुरेश फडके यांच्याकडून 1000, सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. वळूया आपण सामन्याकडे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फुल टॉस होता तिथे मात्र यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1. पहिला गडी बाद, पहिला गडी गारद, पहिला इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 1 दिलीप पाटील यांना परतावं लागेल. भरत पाटील साहेब विगर आणि प्रकाश जोशी साहेब यांचे इथे आगमन झाले. तरी सन्मान करतो मी महेंद्रजी भगत साहेब यांना विनंती करेन आमचे सन्मान्य पाहुणे यांचा आम्ही सन्मान करतो. भरत पाटील साहेब आणि प्रकाशजी जोशी साहेब यांचा आम्ही सन्मान करतो. तर नक्कीच भरपूर पाहुणे आम्ही अतिथी कक्षामध्ये पाहतो. सामन्याचा आनंद घेत असताना आज विलासदादा फडके आम्ही पाहतो, आमचे मुख्य आधारस्तंभ, आणि आज यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहतो. सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान होईल. डी ग्रुपचे पुढचे दोन्ही संघांना आदित्य आपण सूचना करूया. अमोल ॲक्वाचे आम्ही पुरस्कर्ते पाहतोय. सन्माननीय नानाशेठ पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. भरत पाटील असतील त्यांचं आम्ही वेलकम करतोय. अंकुश पाटील असतील, भाऊ पाटील असतील, त्यांचं वेलकम. यस वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. तर जाऊया आपण मैदानाकडे. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. दिलीप पाटील यांना परतावं लागेल. नवीन फलंदाज आपल्याला इनाट क्रमांक 3 यज्ञेश पाटील. हा फटका तिथे मात्र सुरेख आहे.
तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळते. तत्पूर्वी धाव कंप्लीट होईल एक आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 21 धावा धावफलकावर तिथे मात्र जरूर पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 21 तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. अतुलच्या बॅट मधून षटकार जरूर आलाय. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्याची आशा अपेक्षा असणार आहे. इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर जरूर पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना असणार आहे. धावा किती जमतील आणि धावा किती पर्यंत रोखल्या जातील? पुन्हा एकदा जाऊ आपण मैदानाकडे. गोलंदाज आदित्य मोरे ऑन अ बॉलिंग अटॅक तयार. हा बॉल इथे मात्र सुरेख जरूर पाहायला मिळते. वेगानं बीट केलंय अतुलला. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. सुरेख लाईन जरूर पाहायला मिळते. एका बाजूला वाजे आणि एका बाजूला वाकडी. 2 संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते. अस्तित्वाची लढाई असणार आहे. सामना कोण जिंकणार कोण हरणार पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. तिथे मात्र जरूर स्टेप आउट करून प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 समाप्त. चांगली गोलंदाजी आदित्य मोरेची जरूर पाहायला मिळाली. 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट जरूर नाव पाहायला मिळालं आणि 2 षटकांचा होईल खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळेल आपल्याला 21 धावा धावफलकावर. देऊया पण तत्पूर्वी डीजे ला चान्स. डीजे धन्यवाद. तर नरेशजी मसने साहेब वाजे यांचा आम्ही इथे सन्मान करतो. मी लव पाटील यांना विनंती करेन. नरेशजी मसने वाजे, अंकुश पाटील, भाऊ पाटील असतील आणि भरत पाटील त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर बबनजी कोंडीराम पाटील वाजे यांच्याकडून या स्पर्धेला 5000चं आर्थिक सहाय्य आम्हाला दिलेत. नरेशजी पाटील साहेब पोलीस पाटील यांच्याकडून 2000. ओम साई समाजसेवक बळीराम भालेकर यांच्याकडून 2500 रुपये आणि सुरेश जोमा फडके यांच्याकडून 1000. तर सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मैदानाकडे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 21 जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते. हनुमान मस्कर जबाबदारी दिली. स्ट्राईकला फलंदाज असणारे यज्ञेश पाटील. ते मात्र यज्ञेश पाटील वर सुद्धा जबाबदारी असणारी यज्ञेश आणि अतुलवर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी चांगला खेळ दाखवावा लागेल. 30 ताकदीची गोलंदाजी घेऊन गोलंदाज होणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर हनुमान मस्कर. पहिलाच बॉल फुलर लेनचा जरूर होता. तिथे मात्र बॉलला ड्राईव्ह जरूर केलाय. गॅप सिलेक्शन. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा पार. आलाय चौकार. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार आणि या चौकाराने शिर धावफलक पुढे सरसावेल. 25 धावा धावफलकावर. धावा किती बनतील? इथे मात्र 60+ जाण्याचं लक्ष असणार आहे त्रिस्टार वाजे संघाचा. ते होईल का? ते होऊन देईल का हनुमान मस्कर? पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र जेलची नामी संधी असणार आहे. 2 क्षेत्ररक्षणांमध्ये जरूर चेंडू आदलला. तिथे मात्र धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 धावा धावफलकावर. हाफ चान्स जरूर होती. तिथे मात्र संधी होती. संधी मात्र गमावली. यज्ञेश सारख्या फलंदाजाला जरूर जीवनदान दिलाय. तिथे मात्र मागात पडेल का? पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. एक वेगवान गोलंदाज हनुमान मस्कर जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र यज्ञेशला शांत करून ठेवलंय. पुन्हा एकदा असणार तयार. ऑन अ स्ट्राईक यज्ञेश पाटील जरूर पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी.
इथे मात्र सुरेख बॉल, सुरेख लाईन, वेगाने बीट जरूर केलाय. वेगवान गोलंदाज म्हणून ओळख ती सादर करत असताना पण हनुमान मस्करला पाहतोय. तिथे मात्र जबाबदारी दिली संघ नायकाने, ती जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पाडत असताना जरूर पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर हनुमान मस्कर. ऑन अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज यज्ञेश पाटील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा एकदा डॉट. काही कमालीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र यज्ञेशला जखडून ठेवलंय. कमालीची गोलंदाजी करत असताना हनुमान मस्करला जरूर पाहतोय. यज्ञेशला इथे मात्र फटका कोणता खेळू प्रश्नचिन्ह जरूर तिथे मात्र निर्माण झालाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजून या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. हा बॉल तिथे मात्र सेफ डिफेन्सिव्ह फटका जरूर खेळत असताना जरूर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील तिथे आविष्कार कुठल्याच प्रकारची चुकी न करता एक धाव मिळेल या बॉलवर आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा धावफलकावर. काही कमालीचा कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्यात 7. सुरेख गोलंदाजी. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. काही कमालीची गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज अतुल पाटील. अतुल पाटील वर नजरा असणार आहेत. षटकार जरूर लगावलाय. पुन्हा एकदा एखादा मोठा फटका येईल का? शेवटचा बॉल असणारी या षटकातील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सुरेख बॉल जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 समाप्त. देऊया पण डीजे ला चान्स. डीजे धन्यवाद. बघा पुढचा जो संघांना आम्ही कॉल करतोय जो पुढचा सामना असेल तर दोन्ही संघ रेडी ना. टॉस साठी आपण प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा आणि मी विनंती करेन पुढच्या दोन्ही संघांना नेक्स्ट मॅच बघा 13 ची लिस्ट घेऊन जा आपण. सूचना आम्ही करतोय प्रणय 11 ओम साईराम चिखले बी आणि स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचवली हा संघ इथे खेळणार आहे. तर दोन्ही संघांना एक प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सर्व सन्मानी आमचे पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा मी ग्रामस्थ मंडळ चषक आणि विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम. तर प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य मोरे. हा बॉल तिथे मात्र सुरेख लाईन, सुरेख लेंथ. एक धाव मात्र खर्ची होईल या बॉलवर आणि एक धावेने शिर धावफलक पुढे सरसावेल. 29 धावा धावफलकावर. एक विकेटच्या नुकसानात 3 स्टार बाजी संघ खेळत असताना जरूर पाहायला मिळतं. 29 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना 1 बॉलचा खेळ समाप्त. तर सचिन दादा ठाकूर चेरोली बाजी संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा असणार आदित्य मोरे तयार. एक वेगवान गोलंदाज. सन्माननीय आम्ही पाहते सुधीरजी फडके साहेब आणि आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर मनोहरजी फडके साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनोजजी फडके साहेब आणि सुधीरजी फडके साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर अतिथी कक्षामध्ये आज पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. मॅच कडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट होत नाही. समालोचक टीमचं मी दिलगिरी व्यक्त करेन. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झाले. सुधीरजी फडके साहेब वेलकम सुस्वागतम. मनोजजी फडके साहेब यांचे इथे आगमन. यस. तर जाऊया आपण मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावर लागून पोहोचेल तब्बल आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा धावफलकावर. अतुलच्या बॅट मधून आलाय चौकार. या चौकाराने शिर 33 धावा धावफलकावर. 3 बॉलचा खेळ समाप्त जरूर पाहायला मिळेल. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या षटकातील धावसंख्या किती होईल या षटकामध्ये पुन्हा एकदा असणार तयार.
हा बॉल पुन्हा एकदा वेगवान बॉल जरूर पाहायला मिळतोय. अतुलला मात्र शांत करून ठेवलंय. मागच्या चेंडूवर जरूर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉलची सांगता करत असताना पाहायला मिळतोय. आदित्य मोरे आपली गुणवत्ता साध्य करत असताना, आपल्यामध्ये असणारे गुण दाखवत असताना जरूर पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती गोलंदाजी करत असताना तिथे मात्र हा फटका उंचवर जरूर खेळलाय. तिथे मात्र हा सरळ जाईल, सीमा पार आलाय अतुल पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. मोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो. तो फटका मात्र आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 39च्या घरात. शेवटचा बॉल, आई फटका, स्ट्रेट ड्राईव्ह अतुल पाटील इथे मात्र दाखवतोय दमखम. पुन्हा एकदा आलाय दर्जेदार मॅक्सिमम बिग हिट अतुल पाटीलच्या बॅट मधून षटकार. एक दमदार व्यक्तिमत्व रमेशजी पाटील साहेब, प्रसिद्ध उद्योजक आणि सन्माननीय आम्ही पाहतो साहेबांचं इथे शुभ आगमन झाले आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब, आज मोठ्या संख्येने आमचा पाहुणा वर्ग या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आदरातिथ्य सहर्ष स्वागत. क्रिकेटचे शौकीन बाळराम पाटील साहेब यांचे इथे शुभागमन झाले. चिंचोलीच्या आमच्या मान्यवर पंचांचा इशारा येतो. चेंडू पूर्व आपण आज प्रचंड पाहुणे मंडळी स्क्रीनवर आम्ही पाहतो. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब, माजी सरपंच, आमदार चषक कोपरलीचे आयोजक, प्रसिद्ध उद्योजक हनुमान पाटील साहेब वीगर यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. एकूण धावा 45. आदित्य मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा. तर जाऊया आपण मैदानाकडे. धावसंख्या धावून पोहोचेल तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 45 धावा फलकावर. अतुल पाटीलने 2 षटकार जरूर लगावले, तर षटकारानिशीर धावसंख्या धावून पोहोचले तब्बल 45 धावा फलकावर. चला वाकडी संघ, जास्त आपण मीटिंग नका घेऊ. ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल केतन पवार. पवारची पावर दाखवावी लागेल इथे. मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला बॉल घेऊन इथे मात्र जरूर चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र डिरेक्ट हिट आणि काम बनून जाईल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का दुसरा धक्का लागत असताना 3 स्टार बाजी टीमला यज्ञेश पाटीलला परतावं लागेल.
सोनू भगत, सोनूवर नजरा असणारे तिथे मात्र अतुलनी दमकम दाखवले. त्याच प्रकारे इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कीर्तनच्या माध्यमातून चांगला चेंडू जरूर उतरला होता. क्षेत्ररक्षक होते, कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाजाला परतावं लागलं. यज्ञेशी सफलता जरूर पाहायला मिळते. 2 फलंदाज जरूर बाद झालेत. पहिले फलंदाज पाहायला मिळतील दिलीप पाटील, त्यानंतर यज्ञेश पाटील. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार कीर्तन तयार. 1 बॉलचा खेळ समाप्त. 45 धावा फलकावर. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख. अतुलच्या पुढे कोणती रणनीती असणार आहे? 2 षटकार अतुलने मागच्या षटकामध्ये आदित्य मोरेच्या विरोधात जरूर लगावलेत. 30 पॉवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. केतन पवार गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज अतुलला आपण पाहू. हा बॉल तिथे मात्र लेटकटची नजाकत जरूर दाखवायची होती. तिथे मात्र 1 धाव मिळेल या बॉलवर आणि 1 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 46 धावा धावफलकावर. 46 ऑन बोर्ड. आता मात्र चायकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सोनू भगत. सोनू भगत जरूर पाहायला मिळेल. सोनू भगतवर सर्व प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. पण काय कमालीची गोलंदाजी करत असताना आपल्याला आपण पाहतो कीर्तनला कमालीची गोलंदाजी करत असताना, सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना 2 बॉल मध्ये 1 धाव खर्च जरूर केलेत. 4 बॉल मध्ये किती धावा येतील? कितीचा टार्गेट सेट होणार? शेवटचा षटक असणार आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक येतील तिथे मात्र 1 तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असणार आहे. क्विक थ्रो जरूर पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना 3 स्टार बाजी टीमला पाहायला मिळतोय. फलंदाज सोनूला परतावं लागेल. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारी संगणकाची नोंद घ्या. तर आमचे सन्माननीय महेंद्र मंडप डेकोरेटरचे ओनर्स आणि शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस बाळराम फडके साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय सुधीर दादा फडके गौरी हॉटेलचे ओनर्स आणि मनोज शेठ फडके युवा उद्योजक विगर यांचे इथे आगमन झाले. अमितजी देशमुख, प्रवीणजी देशमुख, विशाल देशमुख आणि आमचे मान्यवर सुजित देशमुख, सुधीर मुंबरे साहेब यांचे इथे आगमन झाले. मी सासगावची आमची पाहुणे मंडळी कारण DFS जो सासगाव संघ खेळणार आहेत आज खोपोली विभागातून संघ या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. इनिंग ब्रेक मध्ये आदित्य आपण टॉस करणार आहोत आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान. धन्यवाद. तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळाले विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटीलवर जबाबदारी असणारे, जबाबदारी घ्यावी लागेल. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 47 धावा धावफलकावर. बघा 4 व्हीलर लाईट ऑफ करा. पुन्हा एकदा असणार केतन पवार तयार. कमालीची गोलंदाजी करतोय. विघ्नेशला शांत बसवेल का? विघ्नेश मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. ते मात्र पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. ते मात्र क्षेत्ररक्षक असतील. चेंडूची अडवण होईल. तत्पूर्वी धाव मिळेल 1 आणि 1 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 48 धावा धावफलकावर. 4 बॉलचा खेळ समाप्त. 48 धावा धावफलकावर. 2 संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला असणारे वाजे आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते वाकडी. 2 टीम मध्ये अस्तित्वाची लढाई जरूर पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांना करावी लागेल. सामना कोण जिंकणार येणाऱ्या काळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. केतन पवार. स्ट्राईकला अतुल. हा फटका इथे मात्र जरूर केलाय. कार्पेटच्या साहाय्याने खोदून जरूर हा चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक असतील. क्विक थ्रो जरूर पाहायला मिळतोय. रिस्की रन तिथे जरूर होती. तिथे मात्र तो थोडासा वाईट जरूर पाहायला मिळाला. तत्पूर्वी धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावेनिशीर 50 कंप्लीट. 50 रन्स कंप्लीट. 3 स्टार वाजे टीमच्या जरूर पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल शेष असणार आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट कितीचा होणार? कितवर हा संघ 3 स्टार वाजे जाऊन पोहोचेल इथे मात्र या बॉलवर कळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज अतुल पाटील. इथे मात्र फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील तिथे मात्र चेंडू मागे. 1 तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिथे मात्र फलंदाज होतील बाद. या बॉलवर धाव मिळेल फक्त 1 आणि 1 धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 51 धाव फलकावर आणि 30 बॉल 52चं लक्ष्य असणारे. तर मी आमच्या मान्यवरांचं धन्यवाद देईन. इथून प्रस्थान होत असताना आम्ही सन्माननीय अतिथी मान्यवर आमचे बबनजी कोंडीराम पाटील माजी सभापती आणि आम्ही पाहतोय
नरेश पाटील साहेब पोलीस पाटील वाजे दोन्ही मान्यवरांचं धन्यवाद देतो. ओम साई समाजसेवक बळीराम बालेकर उद्या यायचे आपल्याला, आता जरी लवकर चाललात उद्या पूर्ण वेळ आपल्याला यायचे. तर सन्माननीय आमचे पाहुणे शैलेश पाटील बाबा ग्रुप 6699 कोपरोली यांचं आगमन झाले. संदेशबाई अर्थातच पप्याबाई संदेशबाई फडके दादा सरकार कट्टर समर्थक यांचे इथे आगमन झाले आणि कुलदीप माली उमरोली या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन. तर टॉस इथे करणार आहोत. मी दोन्ही संघनायक या आपण प्रशांत आलेत आमचे ऑलराऊंडर आहेत आणि मी माजी सरपंच आणि आमदार चषकाचे यशस्वी आयोजक प्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ पाटील साहेब सरपंच यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर दोन्ही संघनायक या दोन्ही रेडी असतील. तर सन्माननीय बाळू म्हात्रे साहेब माजी उपसरपंच वाकडी यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर संजयजी पाटील साहेब युनिक कलेक्शनचे ओनर्स यांचे इथे शुभ आगमन. तर सन्मानाकडे सुद्धा आम्ही तर टॉस कॉइन आपण देतोय प्रशांत आणि आपण पाहतोय नक्कीच दोन्ही संघनायक एका बाजूला 6 स्टार विगर लिहिलाय कॅप्टन, एका बाजूला 6 स्टार विगर आहे, एका बाजूला 6 स्टार क्रिकेट विगर आणि एका बाजूला ग्रामस्थ मंडळ आणि माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक असं कॉल आपण करायचं. ग्रामस्थ चषक का 6 स्टार विगर. तर चिंचोलीचे कॅप्टन कॉल करतील. तर 6 स्टार विगर कॉल आला. यस टॉस जिंकलाय चिखले संघानं. प्रशांत टॉस जिंकलाय. तुमचा आहे कॉल 6 स्टार विगर होता आणि ग्रामस्थ आले. तर प्रशांत आमचे ऑलराऊंडर आहे, टॉस जिंकला, पसंती का असेल? वी विल बॅट फर्स्ट. चिखले संघ कमी खेळतो मात्र आता या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, कशी तयारी आहे? तयारी तर केली आहे आम्ही चांगली. 2-3 मॅचेस मध्ये आम्ही पहिल्या राऊंडलाच बाहेर निघालोय. तर आता मेन आमचा फोकस असेल की फर्स्ट राऊंड तरी आम्ही जिंकलो पाहिजे. कमी संघनायक असतात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात. बॅटिंगचा निर्णय कसा निवडला? बॅटिंग लाईनअप आपली नक्की स्ट्रॉंग असेल. हो तेच आहे. बॉलिंग लाईन आमची वीक आहे कम्पेअर टू बॅटिंग, म्हणून आम्ही बॅटिंग चॉईस केली. 6 स्टारचं देदीप्यमान आयोजनाबद्दल काय म्हणाल? मॅनेजमेंट अँड ऑल आणखीन काही कमी वाटते? आम्ही तुम्ही सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहात, आयोजक आहात, काय म्हणाल या वर्षीच्या पर्वाबद्दल? आयोजन बेस्टच आहे. धन्यवाद. हे होते संघनायक. तर सन्मानाकडे शेकोटी कोणी पेटवले ते विजवा. मी महेंद्रजी भगत साहेब आणि आमचे सनी फडके संयोजक आयोजक यांना विनंती करेन आपण प्रमुख सन्मान घेतो, कारण सामना सुरू होण्या अगोदर आपण इथे सन्मान घेतो. रमेशजी पाटील साहेब माजी सरपंच यांचा इथे आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मी विनंती करेन. मी विलासदादा फडके यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा जॉईंट व्हा. सन्माननीय माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक रमेश पाटील साहेब आपण पाहतो युवा वर्गाला त्यांचा खूप मोठा हातभार असतो. असे प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच आमदार चषकाचे कोपरोलीचे आमदार चषकाचे यशस्वी आयोजक यांचा इथे सन्मान होतोय. अतिथी मान्यवर आमचे. चला फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहा. या सुद्धा सूचना येतात. तर सन्माननीय महेश शाहसाहेब कोपरोली यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान होईल. मी महेंद्र दादांना विनंती करेन आणि आमचे प्रमुख विलास दादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतो. महेश शाहसाहेब कोपरोली आणि अरुण फडके साहेब बोनशेत या दोन्ही मान्यवरांचा आपण आदरातिथ्य सन्मान घेतो. अतिथी मान्यवर अरुणजी फडके साहेब बोनशेत, तुकाराम फडके साहेब बोनशेत. तत्पूर्वी महेश शाहसाहेब कोपरोली यांचा इथे सन्मान होईल. आज पाहुण्यांची मांदियाळी आम्ही जरूर पाहतो अतिथी कक्षामध्ये. तर महेश शाह साहेबांनंतर आपण बोनशेतचे आमचे मान्यवर अरुण फडके साहेब, तुकाराम फडके साहेब आणि बाळाराम खंडू फडके साहेब या तिन्ही मान्यवरांचा सन्मान करतो. मी परेश हरड आणि आमचे रोशन पाटील वीगर यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच कडे सुद्धा फोकस करू. जॉईंट झाले तर मनोहर पाटील या सन्मान आम्ही करतोय. 1 ओव्हर नंतर पुन्हा एकदा सन्मानाकडे येऊ. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन महेंद्र दादांना आणि आमचे प्रमुख आधारस्तंभ विलास दादा नारायण फडके यांना विनंती करेन आपण
बाळाराम पाटील साहेब चिंचोलीचे क्रिकेट शौकीन यांचा आपण सन्मान घेतोय. चला मॅच ऑन होईल, मॅच ऑन होईल. वळूया मॅच कडे. 1 ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे पुन्हा एकदा वळूया. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर, जीतने के लिए 52 का टारगेट. पहली गेंद हेमंत तैयार, सुकेश के सामने ये गेंद थी, खिलाड़ी मौजूद है. संकेत भगत थ्रो वाइड आया, जरूरत नहीं थी इस थ्रो की. सोनू का बैकअप अच्छा है, कोई नुकसान नहीं हुआ. यहां से वाकड़ी क्रिकेट टीम को सुकेश भोपी और उनका साथ निभाने के लिए खिलाड़ी मौजूद है. आकाश गायकवाड़. जिस तरीके से दोनों क्रिकेट टीम की यदि बात करेंगे इस साल, यदि वाकड़ी क्रिकेट टीम कमाल की फॉर्म में रही, कोपरली के मैदान के ऊपर कमाल का क्रिकेट खेला था, और वाजे क्रिकेट टीम की यदि बात करेंगे थोड़े से निराश प्रदर्शन से जिस तरीके से बल्लेबाजी हुई है, लेकिन 52 रन क्या रुकेंगे मैदान में. रन बच सकते हैं, बचाने वाला चाहिए, और रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए. वाकड़ी या फिर वाजे, मुकाबला कौन जीतेगा. हेमंत की ये दूसरी गेंद सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी मौजूद है, प्रोटेक्शन है. यत्नेश आएंगे पीछे, एक से ज्यादा कुछ नहीं है. पहली 2 गेंदे 2 सिंगल को हमने देखा है. जिस तरीके से बल्लेबाजी आक्रमण पहले सत्र में हमने देखा था, अतुल पाटिल को नजरअंदाज करेंगे तो कोई भी खिलाड़ी मैदान के अंदर रुक नहीं पाया. दिलीप पाटिल, इनकी 6 गेंदों में 10 की पारी जरूर आई. यत्नेश काफी समय तक मैदान के ऊपर है, 8 में 8 बनाए थे. अगली गेंद सुकेश के लिए बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी. एक बार फिर से डायरेक्ट हिट का मौका, लेकिन डायरेक्ट हिट भी नहीं. खतरे में थे सुकेश भोपी, बाल बाल बचे. रिस्की रन था, सीधा हाथ में थे गेंद थी संकेत भगत की. कमाल का कंधा है संकेत भगत का, तेजी से गेंदबाजी करना जानते. थ्रो भी कमाल का आया, लेकिन डायरेक्ट हिट की जरूरत थी. 3 गेंदे 3 सिंगल हमने देखे. 52 का टारगेट है. संभली हुई शुरुआत है, सदी हुई शुरुआत है, लेकिन अच्छी गेंदबाजी है दूसरे छोर से. राउंड द विकेट से बाएं हाथ का तेज तर्रार गेंदबाज, वाजे क्रिकेट टीम के इतिहास का शायद ये सबसे ताकतवर गेंदबाज है. इस बार जरूरत नहीं थी, पिछली 2 गेंदों के ऊपर मौका बना था, लेकिन इस बार बचेंगे नहीं. पहला खिलाड़ी मैदान के बाहर. जरूर मौका बना था, लेकिन रिस्क उठा रहे थे मैदान में, खतरों से खेल रहे थे सुकेश और आकाश, लेकिन आकाश को वापस जाना पड़ेगा. पहली सफलता मिलेगी 3 स्टार वाजे क्रिकेट टीम को. 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 52 का पीछा कर रही है अमोल एक्वा, गावदेवी चैंपियन वाकड़ी क्रिकेट टीम. लेकिन क्या इतना आसान बनेगा. शुरुआत जबरदस्त की है गेंदबाजी से. शुरुआत अच्छी होना क्रिकेट में बेहद जरूरी हो जाता है, और दमदार शुरुआत यहाँ पर गेंदबाजी से होती हुई. लेकिन बल्लेबाजी से बात करेंगे, सुकेश भोपी का मौजूद रहना मैदान में बेहद जरूरी हो जाएगा. शुरुआती झटका मिला है, यहाँ पर साझेदारी की जरूरत है. कमजोर गेंद का इंतजार करना पड़ेगा. हर एक गेंद के ऊपर चौका छक्का नहीं बनता, लेकिन यहां से हम देख सकते हैं सुकेश भोपी ऑन स्ट्राइक. स्टान सुकेश का देख सकते हैं, बिल्कुल ऑफ स्टिक के बाहर खड़े. हेमंत पाटिल के लिए यह अलग अंदाज से बल्लेबाजी. लोअर फुल टॉस थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है. सोनू भगत ऊंचे लंबे कद का खिलाड़ी है, रास्ता अंतर जल्दी नापता है. फिर से खतरा उठाया था सुकेश ने, लेकिन इस बार 2 रन चुराने में कामयाबी मिल जाएगी. पहली 5 गेंदे 5 रन. खतरों से खेल रहे, खतरों के खिलाड़ी सुकेश भोपी. हर गेंद के ऊपर रन बनाने की कोशिश है, लेकिन यहाँ पर खतरा मंडराता है अब, क्योंकि यहाँ पर जरूरत नहीं है. मैं तो कहूंगा जब आप 52 का पीछा कर रहे हो, सिंगल डबल मिलेगा, 8-10 रन का ओवर आपके लिए अच्छा है. अंतिम क्षणों में मुकाबला लेकर जाए, लेकिन कैसी रहेगी साजिश, कैसी रहेगी प्लानिंग, ये भी देखने वाली बात है. हेमंत की यह अंतिम गेंद सुकेश के लिए क्या बेल्स गिरी है. जी नहीं, बेल्स नहीं गिरी. सुकेश भोपी किस्मत के धनी है मैदान में. कितनी बार रनआउट का मौका बना, यहां पर स्टंप से गेंद टकराई भी, लेकिन सुकेश अभी भी जिंदा है मैदान में. पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 5.
आम्ही पाहतोय प्रीतम दादा मात्रे यांचे इथे आगमन होणार आहे, त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. काही वेळातच त्यांची उपस्थिती सुद्धा आपण पाहतोय. तर ग्रामस्थांना मी विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. क्या कमाल की वो गेंद थी, सुकेश के दोनों पैरों के बीच में से गेंद निकली थी, स्टंप से हल्का सा टच करते हुए, लेकिन बेल्स नहीं गिरी. किस्मत साथ है, आज का दिन क्या सुकेश का है, देखने वाली बात है. पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर में रन आए हैं टोटल 5. हमारे अजीज दोस्त परेश भगत भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से शुक्रिया. रन बने हैं टोटल 5. सभी वाजे के दर्शक सभी का हम शुक्रिया अदा करते हैं जो भी मैदान के अंदर मौजूद है, और आई एक्वेरिया इवेंट के माध्यम से जो भी हमसे जुड़े उन सभी का तहे दिल से शुक्रिया. रन बने हैं टोटल 5 रन. जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में. पहला खिलाड़ी मैदान के बाहर गया था रनआउट के रूप में. अच्छा मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं. दूसरा ओवर लेकर आएगा गेंदबाज संकेत भगत. इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए हम हमेशा से वाचे क्रिकेट टीम के साथ होते. संदेश पाटिल उर्फ संजा और हर्षद पाटिल, किरण भगत भी मौजूद है, चेतन पाटिल भी मौजूद है, हमारे पूर्व खिलाड़ी महेंद्र पाटिल उर्फ बालू भी मौजूद है. सभी का तहे दिल से स्वागत है. गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से संकेत भगत है तैयार. लोअर फुल टॉस थी, मिस टाइमिंग है, पीछे मौका बनेगा. अक्षय पाटिल मौजूद थे, कोशिश भरपूर थी, लेकिन गेंद हाथ से छिटकी, गेंद सीमा पार चौका. नौ रन यहां पर हम देख सकते हैं. बालू शटफट गए निश्चित तौर पर इस टूर्नामेंट में उनके भी माध्यम से ढेर सारे सहयोग हमें मिले, और उनके माध्यम से हमें मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक भी दी गई है, तो उनका भी तहे दिल से शुक्रिया. स्क्रीन के ऊपर उनका बैनर भी हम देख सकते हैं. अक्षय पाटिल की कोशिश अच्छी थी मैं कहूंगा, क्योंकि विकेट चाहिए आदित्य का, विकेट के लिए गए थे, गेंद हाथ से चिटकी, लेकिन कोशिश के लिए अच्छे नंबर है. संकेत एक बार फिर से तैयार है. आदित्य के लिए ये गेंद थी, ऊंचाई बहुत ज्यादा है. अतुल पाटिल दौड़ तो रहे हैं लेकिन गेंद पहुंच से दूर है. धमाकेदार अंदाज से स्वागत किया है संकेत भगत का इस विगर के मैदान के ऊपर. आदित्य मोरे के बल्ले से ये लगातार दूसरा चौका. थैंक यू सो मच. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसले मजबूत है. पहले ओवर में केवल 5 आए थे, लेकिन पिछली 2 गेंदों के ऊपर 2 चौके वाजे क्रिकेट टीम को दबाव को महसूस कराएगी. जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी का नजारा देखने को मिला है. गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से संकेत भगत है तैयार. कट करने की ये कोशिश थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क यहाँ पर हुआ नहीं. नक्कीच अंपायर मॅच थांब. तर याच दरम्यान आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, यस ग्रामस्थ मंडळ चषक माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य अर्थातच विलासदादा नारायण फडक्या यांच्या नावाची स्पर्धा, आणि ज्यांचे इथे शुभ आगमन झालं. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व, दमदार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व याचा त्रिवेणी संगम असणाऱ्या सन्मान्य सर्वांचे आधारस्तंभ आम्ही पाहतोय. संघर्षाचा नाव तू, मनाचा ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पलेलं तू, माणसातील माणुसकीचं दुसरं नाव तू,
आणि शेतकरी कामगार पक्षाचं दमदार व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा, कोरोना काळामधील व्यक्तिमत्व आपण पाहतोय, समाजासाठी केलेली सेवा आणि सन्माननीय पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, सर्वांचे आधारस्तंभ, युवकांचे आधारस्तंभ, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, आम्हाला अभिमान्य शेतकरी कामगार पक्ष, लाल बावट्याचा इतिहास, समाजसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीच्या सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचे इथे शुभ आगमन, सहर्ष स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. मंच के ऊपर मौजूद है, स्क्रीन के ऊपर उनका भी तहे दिल से स्वागत है, जिन्होंने अपने काम से पनवेल उरण के विकास की दिशा बदली. वो दमदार संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे हमारे बीच में मौजूद है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम निकल जाएंगे. अच्छी गेंद थी, कमबैक विकेटों के पीछे से हल्की सी अपील भी दी. जरूर हम हमारे मेहमानों के लिए बताना चाहेंगे कि मुकाबला जारी है. बल्लेबाजी कर रही है वाकड़ी क्रिकेट टीम, गेंदबाजी कर रही है वाजे क्रिकेट टीम और वाकड़ी के सामने 52 रनों का टारगेट है. संकेत की 4 गेंदें गुजर चुकी है दूसरे ओवर की, रन बने हैं टोटल 13 रन. 20 में जीतने के लिए वाकड़ी क्रिकेट टीम को चाहिए 39 की जरूरत है. गेंदबाजी के लिए संकेत भगत एक बार फिर से तैयार. आदित्य के लिए गेंद आएगी, जगह बनाकर खेलने की कोशिश, गति में थोड़ा सा मिश्रण था. हेमंत पाटिल का ये थ्रो, एक ही रन आएगा. बल्ले से गेंद जरूर टकराई थी, डायरेक्ट हिट का यहां पर कोशिश जरूर थी हेमंत की. थोड़ा सा अंपायर को शक की निगाह से भी जरूर देखा था, लेकिन क्रिकेट में ऐसे मौके होते जरूर है. बिल्कुल गति में मिश्रण किया था. आदित्य ने खुद के लिए जगह भी बनाई थी. रन बना है केवल एक पिछली गेंद के ऊपर. अच्छा कमबैक है संकेत का. पहली 2 गेंदों के ऊपर 8 आए थे, लेकिन उसके बाद पिछली 3 गेंदों के ऊपर केवल 1 रन आया. सुकेश की बात करेंगे, 4 में 4 बनाया है. आदित्य ने 5 में 9 की पारी खेली है इस ओवर के अंतिम गेंद. अच्छी गेंद थी, बाउंसर का प्रयास किया, डॉट गेंद. 2 ओवर की समाप्ति. 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14. अब जीत की बात होगी. आने वाली 18 गेंदें 38 रन की जरूरत है. यहां से अमोल एक्वा, गावदेवी चैंपियन वाकड़ी क्रिकेट टीम. आपण पाहतोय सर्वांचे आदर्शवत व्यक्तिमत्व, अर्थातच पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते, शेतकरी कामगार पक्षाचा आम्ही पाहतोय एक झुंजार व्यक्तिमत्व आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आपण पाहतोय समाजसेवेसाठी तत्पर असणारी, आणि आज आपण पाहतोय सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व, नेरी दुंद्र विभागामध्ये विकासाची गंगा आणणाऱ्या, आणि आम्ही पाहतोय समाजसेवक, राजकीय क्षेत्र असो या पंचक्रोशीतील शांत संयमी स्वभावाचं व्यक्तिमत्व, अर्थातच विलासदादा नारायण फडक्या माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या नावाची स्पर्धा. आणि आज आपण नेहमी पाहतोय राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी, समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या 2 बाजू, आणि समाजकारण करण्यासाठी, समाजासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी, समाजातील दुर्बल घटकांचा विचार करण्यासाठी, थोडक्यात समाजासाठी पुढाकार घेणाऱ्या आम्ही व्यक्तिमत्व पाहतोय. विलासदादा नारायण फडक्या, विकासाची गंगा, कोरोना काळामध्ये त्यांनी केलेली सेवा, आणि या पंचक्रोशीमध्ये मग आपले हिंदू सण असो, अनेक गोर गरजूंना मदत असो, आणि सर्वांपर्यंत भेट वस्तू पोहोचणारे आज आम्ही पाहतोय विलासदादा फडके यांची स्पर्धा. आणि आम्ही पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व, विरोधी पक्ष नेते VIP डाइज वर प्रीतमदादा म्हात्रे यांना धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया सभी मेहमानों का, एक बार फिर से स्वागत है. लोअर फुल टॉस थी ये गेंद, तेज गेंद आई थी, एक से ज्यादा कुछ नहीं है. मुकाबला बन जाएगा, 17 गेंदें बचेगी. जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है.
जैसे कहते हैं ना, किस्मत करवाती है कठपुतलियों का खेल, वरना जिंदगी के रंगमंच पर कोई भी कलाकार कमजोर नहीं होता। मिट्टी के दीपक सा है ये जीवन, तेल खत्म खेल खत्म। आने वाली गेंदे 17 है और जीतने के लिए 37। सुकेश बोपी, उनका साथ निभाएंगे आदित्य मोरे, हेमंत पाटिल फिर से चलेंगे। बल्ले का किनारा लगा था, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, दूर वाले छोर से आएंगे मयूर फड़के। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं 3 स्टार वाजे क्रिकेट टीम को। यदि यहां से मुकाबला जीतना है तो एक बड़ा ओवर चाहिए, एक बड़ा ओवर ढूंढ रही है। आदित्य के पास वो क्षमता है, सुकेश के पास बड़े स्ट्रोक लगाना जानते हैं, लेकिन ये परिस्थितियां अलग है, ये माहौल विपरीत है। आने वाली 16 गेंदे और जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता है। हेमंत पाटिल, हेमंत ने पहला ओवर फेंका था, केवल 5 रन दिए थे। इस ओवर में 2 फेंकी, 2 रन दिए। तेज गेंद निकले, बिल्कुल विकेटों के आगे पकड़े जाएंगे। LBW, लेग बिफोर द विकेट, दूसरा करारा झटका यहां से वाकड़ी क्रिकेट टीम को। है लगभग 800-900 दर्शक हमारे साथ लाइव जुड़े, वो भी देख सकते हैं और बता सकते हैं कि ये गेंद प्लम आउट है। और निश्चित तौर पर वाकड़ी क्रिकेट टीम अपना रिव्यू आपने लॉस्ट कर दिया और आदित्य मोरे जाएंगे मैदान के बाहर। आगे गेंद थी, शायद थोड़ी सी पीछे गुडलैंड स्पॉट से गेंद का टप्पा गिरता तो शायद गेंद लेग स्टिक को मिस करती भी जाती, लेकिन आगे गेंद थी और इसका पूरी तरीके से जायजा लिया और बल्लेबाज आउट। दूसरा करारा झटका। रन बने हैं टोटल, स्कोर कार्ड के ऊपर नजर डालेंगे। मुकाबले के अंदर हम फिर से लौटते हैं। 16 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 3 गेंदें गुजर चुकी है दूसरे ओवर की। जीतने के लिए अभी भी जरूरत है। आने वाली गेंदें बचेगी 15 और 36 की आवश्यकता। प्रेम भोपी आएंगे इस बार बल्लेबाजी में। हेमंत पाटिल राउंड द विकेट से ये गेंद। हल्की सी अपील जरूर हुई थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है अतुल पाटिल। 1 रन मिल जाएगा, तब तक 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। आने वाली 13 गेंदे और जीतने के लिए 34 की आवश्यकता। अब पूरी जिम्मेदारी सुकेश भोपी के कंधों के ऊपर पहुंच चुकी है। टीम जिनके नाम से टीम जानी जाती है वही खिलाड़ी मजदार में थोड़ी सी संकट में टीम है। 2 गेंदों का आना बाकी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। 14 गेंदे 35 की दूरी। कौन जीतेगा मुकाबला, वाकड़ी या फिर वाजे? लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी मौजूद सोनू भगत। क्या छिटका! सोनू से ऐसी गलतियां टीम बिल्कुल बर्दाश्त नहीं करती। वाजे क्रिकेट टीम के सबसे ताकतवर फील्डरों में से एक है और सोनू से गलतियां, नाराज है दिलीप पाटिल। वो भी जानते हैं सोनू से ऐसी गलतियां कभी होती नहीं है, लेकिन जिस तरीके से मौका मिला है, सुकेश भोपी 2 बार रनआउट से बचे। एक बार स्टंप को गेंद ने छुआ था, बेल्स नहीं गिरी। और यहां पर हम देख सकते क्या आज भी छूटता हुआ। क्या आज का दिन सुकेश का है। 13 गेंदे जीतने के लिए 34 रनों की अभी भी जरूरत है। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद।
संकेत आएंगे पीछे, 1 रन मिल जाएगा, दूसरे की कोशिश और यहां पर बल्लेबाज आउट। प्रेम भोपी मैदान के बाहर। अब आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 33 की है जरूरत। तो सन्मान वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रीतम दादा मात्रे माजी विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका दादांना आपण जरूर पाहतो। महेशजी आम्ही पाहतो, रमेशजी पाटील साहेब माजी सरपंच सामन्याचा आनंद घेताना महेश शाह साहेब, अरुण फडके बोनशे, तुकाराम फडके, बाळाराम फडके, बाळाराम पाटील साहेब चिंचवली, हनुमान लडकू पाटील वीगर, सुधीर दादा फडके गौरी हॉटेल, मनोज शेठ फडके उद्योजक वीगर, बाळाराम फडके साहेब शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस, महेंद्र मंडप डेकोरेटर्स वीगर चे ओनर्स, युनिक कलेक्शनचे ओनर्स संजय पाटील, परेश हरड आणि रोशन पाटील वीगर यांचे इथे आगमन झाले। तर मी या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय माजी सरपंच, आमदार चषकाचे यशस्वी आयोजक, प्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ गणपत पाटील कोपरोली यांच्याकडून या स्पर्धेला 10,000 रुपये एकदा साहेबांसाठी टाळ्या होऊ द्या। सन्माननीय अरुणजी फडके साहेब, तुकाराम फडके साहेब आणि बाळाराम फडके साहेब बोनशेत यांच्या वतीनं 1500 रुपये त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। वळूया मैच कडे कॉन्संट्रेट करूया। धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया सभी का, एक बार फिर से तहे दिल से हम शुक्रिया अदा करते। 12 गेंदे जीतने के लिए 33 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, जिंदगी ने यही सिखाया कि मेहनत करो, रुको मत, और हालात कैसे भी क्यों ना हो दोस्तों, किसी के आगे झुको मत। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 33 की आवश्यकता। नीलेश पाटिल है तैयार सुकेश के सामने। सुकेश को मौके बहुत सारे मिले, मयूर फड़के आएंगे, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं। भाई ने जब तक कलेक्ट किया गेंद को सिंगल मिलेगा। अब पूरी जिम्मेदारी आदेश मस्कर सुकेश बोपी के कंधों के ऊपर। आने वाली गेंदे 11 है, जीतने के लिए 32 की जरूरत है। आज ही की रात में हमने मुकाबला देखा था, आज के दिन का वो दूसरा मुकाबला था जहां पर भोकरपड़ा टीम और भानगढ़ क्रिकेट टीम एक दूसरे के सामने आई थी। 12 में 31 चाहिए थे और भानगढ़ टीम ने वो रन बनाए थे और मुकाबला जीता था। यहाँ पर 11 गेंदे और 32 की जरूरत। नीलेश तैयार, मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी अतुल पाटिल गेंद के नीचे, कोई गलती नहीं होगी। एक और करारा झटका, आदेश आएंगे, आदेश जाएंगे। अंतिम गेंदे 10 और जीतने के लिए जरूरत है 32 की जरूरत। थैंक यू। 10 गेंदे जीतने के लिए 32 रन की अभी भी जरूरत है। साझेदारियों का खेल होता है दोस्तों, क्रिकेट पार्टनरशिप बेहद जरूरी हो जाती है। शुरुआती झटका जैसे ही मिला था, थोड़ी सी पार्टनरशिप आदित्य मौर्य और सुकेश के बीच में जरूर बनी, लेकिन कोई खिलाड़ी मैदान के अंदर ज्यादा देर तक बल्लेबाजी कर नहीं पाया। यही कारण है, थोड़ी सी बैकफुट पर जरूर है वाकड़ी, लेकिन क्रिकेट में ऐसे हालात न जाने हमने कई बार देखे, ये रन बनते हुए हमने देखे। 10 गेंदे 32 रन। नीलेश पाटिल तैयार है, अक्षय के लिए यह गेंद आएगी। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, थोड़ा सा गेंद दिया चकमा, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। रन कैसे भी आए, रन चाहिए। थैंक यू सो मच। 9 गेंदे जीतने के लिए 28 की अभी भी जरूरत है। दोनों तरफ मुकाबला खुला है, अभी भी मुकाबले की घोषणा किसी तरफ हुई नहीं है, मुकाबले में मजा बरकरार है। 9 गेंदे 28 की है जरूरत। यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा। जमीन बंजर हुई तो क्या, वही से जल भी निकलेगा। गेंदबाज तैयार,
अच्छी गेंद थी, टेक ऑफ कर गई गेंद विकेट कीपर के हाथों में। जबरदस्त गेंदबाजी का नजारा, ओल्ड इज गोल्ड। वाजे टीम का यह सबसे पुराना चावल मैदान के अंदर अपनी गेंदबाजी का लोहा मनवाता है। 8 गेंदे 28 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, एंट्री लाइक अ किंग, फाइट लाइक अ वॉरियर। और यहां से हम देख सकते हैं अच्छी गेंदबाजी। एक बार फिर से डंडी बाहर है। 7 गेंदे और जीतने के लिए 28 की है जरूरत। भी नहीं मौके मिले, वो बड़ा स्ट्रोक अर्जित नहीं कर पाए। सुकेश की बात करेंगे, 8 गेंदें सुकेश ने खेली है और अपनी टीम के लिए 7 रन का योगदान है। क्या शायद फिर से गेंद स्टंप को टकराई थी? बिल्कुल रिव्यू की मांग करी गई है। अंपायर से रिव्यू है? यस, अंपायर से रिव्यू चेक हम जरूर करेंगे। यहां से अच्छा मुकाबला है बिल्कुल। यहाँ से आई एक्विरा इवेंट टीम, टेक्नोलॉजी थोड़ी हमारी स्ट्रांग है और निश्चित तौर पर हम चेक करेंगे। स्क्रीन भी हम देख सकते हैं निश्चित तौर पर जूम करके। हमने जब देखा एक समय पे ऐसा लगा कि शायद गेंद स्टंप के नजदीक से गुजरी है, लेकिन हल्की सी गेंद बेल्स को छूकर निकली। तो अंतिम गेंद अब बचेगी, अंतिम ओवर का खेल है बाकी। 6 में चाहिए 28 अमोल एक्वा गावदेवी चैंपियन वाकड़ी क्रिकेट टीम को। 6 गेंदे 28 रन। मादा अभी भी है, क्षमता अभी भी है। ये खिलाड़ी रन बनाना जानता है, लेकिन पहले कुछ गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी है। और अंतिम ओवर लेकर आएंगे दिलीप पाटिल। 6 में 28 की जरूरत है। क्या ये रन बनेंगे या फिर मुकाबला एक तरफा चलेगा? वाकड़ी या फिर वाजे? सुकेश बोपी अभी भी मौजूद है। 6 गेंदे 28। पहली गेंद निश्चित तौर पर सुकेश ने अंपायर की उंगली खड़ी होने से पहले अपनी जगह छोड़ी। निश्चित तौर पर स्पोर्ट्समैनशिप उन्होंने स्पिरिट दिखाई और यहां पर बल्लेबाज सुकेश जाएंगे मैदान के बाहर।
यांचा आम्ही आदरातिथ्य विशेष सन्मान करणार आहोत। अगदी 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे। धन्यवाद। 5 गेंदे और जीतने के लिए 28 की जरूरत। दिलीप पाटिल गति में मिश्रण करना बखूबी से जान दे। एक वक्त था जब पारी की शुरुआत में गेंदबाजी करते थे, लेकिन इस साल हमने देखा कभी अंतिम क्षणों में गेंदबाजी करने के लिए आते, लेकिन इस बार भी मौका बना, खुद के कंधों के ऊपर जिम्मेदारी संभाली। 4 गेंदों में 28 की जरूरत है। 3 स्टार वाजे क्रिकेट टीम खेल रही है मैदान में। एक और अच्छी गेंद है। 3 गेंदे लगातार डॉट है। लाजवाब ये गेंदबाजी चलती हुई। हमारे वाजे ग्राम पंचायत के पूर्व उप सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य दिलीप पाटिल गेंदबाजी में जरूर मौजूद है। 3 में 28 की है जरूरत। बड़े स्ट्रोक की तलाश थी सोनू, इस बार गलती नहीं होगी। इस बार गलती होती तो रात पूरी जागनी पड़ती। निश्चित तौर पर इस बार लपके जाएंगे। एक और सफलता और वाकड़ी क्रिकेट टीम अब मुकाबले में से निश्चित तौर पर बाहर निकलती चली जा रही है। अट्ठाईस की जरूरत है। पूरी तरीके से मुकाबला एक तरफा। प्रमुख बल्लेबाजों ने साथ नहीं निभाया। सुकेश काफी देर तक जरूर मौजूद थे, लेकिन जैसे आदित्य मोरे का विकेट प्रेम भोपी का रनआउट हमारे समझ से परे था और यहां पर ही दबाव में घिर चुकी थी वाकड़ी क्रिकेट टीम। 2 में 28। सीधे बल्ले से खेलने की कोशिश, पूरा मौका बना है मेडन ओवर का। 1 गेंद का खेल है बाकी। क्या यहां पर दिलीप पाटिल मेडन फेंकेंगे? 5 गेंदे लगातार डॉट है। 2 सफलता भी आई है इसी ओवर में। 28 रनों को बचाना था। लास्ट बॉल ऑफ द मैच। दिलीप पाटिल मेडन के कगार पर जरूर मौजूद है। अंतिम गेंद का खेल है बाकी। 28 की जरूरत है। हनुमान है स्ट्राइकर इनके ऊपर और ये गेंद आएगी। एक बार जोरदार तालियां बजती रहनी चाहिए। दिलीप पाटिल मेडन फेंका इस टूर्नामेंट में। लाजवाब गेंदबाजी। कॉंग्रॅच्युलेशन। 3 स्टार वाज आहे। तर नक्कीच मनोहर आपण पाहिलं दिलीप पाटील एक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आहे। माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि वाजे नाईटच्या यशस्वी